नमस्कार विद्यार्थी मित्रो, 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना आपला जो पेपर थर्ड जो चालू आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला 5 प्रॉब्लेम घेतलेले आहेत स्टँडर्ड कॉस्टिंगचे. त्याच्यामध्ये स्टँडर्ड क्वांटिटी फॉर ॲक्च्युअल आउटपुट ते कसं काढायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा ॲक्च्युअल प्रोडक्शन दिलं असेल तेव्हा स्टँडर्ड क्वांटिटी फॉर ॲक्च्युअल आउटपुट काढायचं. आता प्रॉब्लेम नंबर 6 तुम्हाला सांगितला सोडवायला, आणि सोडून पण दिलेला आहे बघा. तो 48 kg 4 रुपये. नंतर दिलेलं होतं प्रोडक्शन किती 1000 kg, तर तुम्हाला दिला होता बघा 750, 1350 आणि 100 अनफेवरेबल, ते 1350चा प्रॉब्लेम नंबर 6. आता प्रॉब्लेम नंबर 7 बघा तुम्हाला पाठवलेला आहे कुठेतरी त्या कालच्या व्हॉट्सअपमध्ये. 7 नंबर प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम बघा. फ्रॉम द फॉलोइंग डाटा गिवन बिलो फाइंड आउट मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, प्राइस व्हरायन्स आणि यूएस व्हरायन्स असं म्हटलेलं आहे. मटेरियल ए आणि बी. मटेरियल उघडा पेन राहून गेला. मटेरियल ए आणि बी दिलेलं आहे. तुमच्याकडे तो प्रॉब्लेम असेल बघा, तुमच्याकडे तो प्रॉब्लेम आहे पाठवलेला, तो तुम्ही बघू शकता. स्टँडर्ड क्वांटिटी, स्टँडर्ड प्राइस, ॲक्च्युअल क्वांटिटी, ॲक्च्युअल प्राइस. ए 75,000, बी 50,000. हा एक प्रॉब्लेम तुमच्याकडे तो प्रॉब्लेम आहे. त्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. स्टँडर्ड प्राइस दिलेली आहे 4 रुपये आणि इकडे 4 रुपये. ॲक्च्युअल क्वांटिटी 78,000 आणि 48,000 आणि 4.5 रुपये आणि इकडे 3.5 रुपये. असा एक प्रॉब्लेम आहे बघा तुमच्याकडे पाठवलेला आहे. फाइंड आउट मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, मटेरियल प्राइस व्हरायन्स आणि मटेरियल युजेस व्हरायन्स आणि मटेरियल मिक्स व्हरायन्स. मिक्स व्हरायन्स नंतर घेऊ. आपले जे 3 व्हरायन्स आहेत ते बघूया. पहिलं व्हरायन्स जे आहे, मी जसं सांगतो तसंच लिहायचं, मी जसं सोडून देतो त्याच पद्धतीने लिहायचं. लक्षात घ्या. साधा प्रॉब्लेम आहे. व्हरायन्स काढण्यासाठी 4 गोष्टी लागतात. स्टँडर्ड क्वांटिटी, स्टँडर्ड प्राइस, ॲक्च्युअल क्वांटिटी, ॲक्च्युअल प्राइस. लक्षात घ्या. काल आपण वर्किंग नोट केला होता. स्टँडर्ड क्वांटिटी फॉर ॲक्च्युअल प्रोडक्शन, जेव्हा ॲक्च्युअल प्रोडक्शन दिलेलं असतं, म्हणजे ॲक्च्युअल क्वांटिटी जास्त दिलेली असते आणि स्टँडर्ड क्वांटिटी कमी दिली असेल, तेव्हा ते प्रॉब्लेम तुम्हाला मी घेतलेले आहे. पण या ठिकाणी एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. 4ही गोष्टी आपल्याकडे आहेत. काल आपण ही गोष्ट शोधून काढलेली होती. लक्षात घ्या. आणि ती शोधून काढावीच लागते. सिंपल प्रॉब्लेम जर आले तर पहिलाच प्रॉब्लेम हा सोडवायचा. 12 पैकी 12 मार्क. क्वेश्चन नंबर 4 थेरीमध्ये कंपल्सरी येणार प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये बघा, पहिलं व्हरायन्स आहे मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. बरोबर सूत्र लिहायचं. कंसामध्ये स्टँडर्ड क्वांटिटी गुणिले स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी गुणिले ॲक्च्युअल प्राइस. समजत नाही तुम्ही थोडंसं ते स्क्रीन वाढून घ्या मोबाईलवर. आता ए बरोबर 2 मटेरियल आहे, दोघांचं सूत्र. ए बरोबर, ए ची स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे 75,000 गुणिले 4 मायनस 78,000 गुणिले 4.50 बरोबर. आता उत्तर शोधून काढायचं आहे. 75 चोक किती 3 लाख. 3 लाख ना. 75 150, 150च्या 3 लाख आणि 78,000 गुणिले 4.50 म्हणजे त्यांचा गुणाकार येतो 5 लाख. 3,51,000 वजा 3,51,000 करून बघा. बरोबर काय येणार 51,000. काय येणार फेवरेबल का अनफेवरेबल? अनफेवरेबल असंच लिहायचं. तसे UNF. बी बरोबर
बी बरोबर स्टँडर्ड क्वांटिटी 50,000 गुणिले 4 मायनस 48,000 गुणिले 3.50 बरोबर 5 चोक 20 2 लाख वजा याच्या 3 1 लाख वजा 1,68,000 गुणाकार करून बघा. उत्तराशी उत्तर लिहू नका, मी सुद्धा चुकून जाईल, लक्षात घ्या. माझं सुद्धा गुणाकार चुकतात, मी सांगून ठेवतो. म्हणून दोघातला फरक किती आहे? किती आहे दोघातला फरक? 2 लाख आणि 1,28,000. दोघातला फरक किती आहे? 32,000. 32,000 ना, काय येणार? 32,000 फेवरेबल, कारण इकडे प्लस आहे. 32,000 आता लक्ष द्या. या पद्धतीने सोडवायचं. या दोघांची काय करायची? बेरीज करायची. म्हणून टोटल मटेरियल कॉस्ट व्हरायन्स बरोबर किती येणार बघा. हे जास्त आहे त्याच्यातून कमी वजा करा. म्हणजे 51,000 अनफेवरेबल आहे, 32,000 फेवरेबल आहे. फेवरेबलची बेरीज करायची, अनफेवरेबलची बेरीज करायची. जे जास्त आहे त्याच्यातून कमी वजा करायचे. 1 2 3 4 जरी असेल तर याच पद्धतीने सोडवा. आणि याच्या खाली हे आलं पाहिजे, लक्षात घ्या. याच पद्धतीने सोडवायचं. म्हणून 19,000 काय अनफेवरेबल. 19,000 बघा. 51,000 9 11 51,000 मधून 32,000 गेले तर राहिले 19,000. या पद्धतीने सोडवायचं. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स मीन्स शेवटचे प्रॉब्लेम आहेत. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स मीन्स डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड कॉस्ट अँड ऍक्च्युअल कॉस्ट इज कॉल्ड ॲज मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. व्हेन बघा, व्हेन the actual cost is more than standard cost is called as unfavorable variance. When the standard cost is more than actual cost is called as favorable variance. लक्षात घ्या. फेवरेबल आणि अनफेवरेबल तुम्हाला समजून दिलं. जे जास्त आहे त्याची बेरीज करायची. एकापेक्षा जास्त व्हरायन्स एक जर असेल तर डायरेक्ट संपलं. पण एकापेक्षा जर जास्त असतील ए बी सी डी तर सगळ्यांची शोधून काढायची. मॅक्झिमम 3 विचारतात. ए बी सी पर्यंत विचारतात. 2 असतील दोघांची बेरीज करायची, 3 असतील तिघांची बेरीज करायची. अगोदर फेवरेबलची बेरीज करा आणि नंतर जे जास्त असेल फेवरेबलची बेरीज करा. आणि शेवटी बघा जे आहे ते टोटल. एकच कंपनी आहे, 2 प्रकारचं मटेरियल वापरतात, त्यामुळे मिक्स व्हरायन्स येतं, लक्षात घ्या. सुद्धा तुमच्याकडे आहे व्हिडिओ, परत YouTube वरून व्हिडिओ बघू शकतात. उलट मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना चान्स नव्हता बघायचा, ह्या वर्षी तुम्ही YouTube वरून प्रॉब्लेम परत बघू शकतात. मटेरियल प्राइस व्हरायन्स. दुसरं व्हरायन्स आहे मटेरियल प्राइस व्हरायन्स बरोबर स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल प्राइस गुणिले ऍक्च्युअल क्वांटिटी. ए बरोबर असंच लिहायचं. ए बरोबर किती आहे? 4 वजा 4.50 गुणिले 78,000 ऍक्च्युअल क्वांटिटी 78,000. म्हणजे बघा बरोबर 0.50 ना, मायनस 0.50 गुणिले 78,000 म्हणजे किती? 6 16 38,000. स्टँडर्ड क्वांटिटी स्टँडर्ड मटेरियल आणि ऍक्च्युअल क्वांटिटी ऍक्च्युअल मटेरियल इज कॉल्ड ॲज मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. लक्षात घ्या. मटेरियल प्राइस व्हरायन्स बरोबर द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड प्राइस अँड ऍक्च्युअल प्राइस इज कॉल्ड ॲज किती येणार? याच्या निम्मे 39,000. काय येणार? 39,000 मायनस आहे बघा इकडे, मग अनफेवरेबल.
बी बरोबर 4 वजा 3.50 गुणिले 48,000. हे बघा 48,000 आणि इथं प्लस आहे, प्लस 0.50 गुणिले 48,000. प्लस चिन्ह लिहायचं नाही, हे फक्त बरोबर चिन्ह, हे प्लस मायनस चिन्ह लिहायचे नाही, तुम्हाला समजून देण्यासाठी सांगितलं, लक्षात घ्या. 24,000 24,000 काय येणार? फेवरेबल का अनफेवरेबल? फेवरेबल. मग टोटल मटेरियल प्राइस व्हरायन्स बरोबर किती? 24 मधून किती गेले? 5. 15,000 अनफेवरेबल. ठीक आहे, 29 15 गेले, 15,000 अनफेवरेबल. आता अशा बघा, हे दिसताना प्रश्न चेक करताना डायरेक्ट हे बघितलं जाईल, लक्षात घ्या. इकडे जर घेतलं 29 आणि इकडे 15 तर चालणार नाही, एका खाली एक आले पाहिजेत, सांगून ठेवतो बघा. या पद्धतीनेच प्रॉब्लेम मध्ये जायचं. जसं भरपूर पेपर मोठा असतो, जागा अक्षर लहान लहान जरी काढले तर तुम्हाला हे शेवटी या पद्धतीने सोडवायचं आहे. मटेरियल प्राइस व्हरायन्स मीन्स द डिफरन्स. आता बघा ते राहून सांगितलं, द डिफरन्स बिटवीन स्टँडर्ड प्राइस and actual price is called as material price variance. When the standard price is more than actual price, it is called as favorable variance. Material uses variance. सूत्र पाठ करून घ्यायचे. uses variance. इथं फक्त आकडे भरायचे आणि वजाबाकी करायचे. स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी गुणिले स्टँडर्ड प्राइस. सूत्र पाठ पाहिजे. फक्त सगळ्यात सोपं आहे. हाचा जर प्रॉब्लेम आला तर असाच प्रॉब्लेम मागच्या वर्षी आलेला आहे. मग ए बरोबर, ए ची स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे? 75,000 वजा 78,000 गुणिले 4. लक्षात घ्या. मग 3,000 गुणिले 4 बरोबर 4 1 12,000 काय? अनफेवरेबल. 78,000 आहे, 12,000 अनफेवरेबल. मायनस आहे 75. माझा बी बरोबर, बी ची किती आहे? बी ची 50,000 वजा 48,000 गुणिले किती? इथे किती आहे? गुणिले 4. मग किती? 2,000 गुणिले 4 बरोबर 8,000. 8,000 काय येईल? इथे 50 आहे, 8,000 काय येईल? फेवरेबल येईल. बघा, टोटल मटेरियल युजेस व्हरायन्स बरोबर किती? 12,000 अनफेवरेबल. 12,000 अनफेवरेबल. बघा, when the standard quantity is more than actual quantity is called as favorable variance, and when the actual quantity is more than standard quantity is called as unfavorable variance. फेवरेबल आणि अनफेवरेबलचं मी तुम्हाला समजून दिलं. पुढचं व्हरायन्स जे आहे ते व्हरायन्स संपलं. आता व्हेरिफिकेशन करायचं. हे व्हेरिफिकेशन फार महत्वाचं आहे. व्हेरिफिकेशन म्हणजे काय? तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे किंवा नाही. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स बरोबर मटेरियल प्राइस व्हरायन्स अधिक मटेरियल युजेस व्हरायन्स. आता प्राइस व्हरायन्स किती आहे? 15,000 काय आहे? अनफेवरेबल आहे, अधिक हे 4,000 काय आहे? अनफेवरेबल आहे. मग दोघं सारखे असल्यामुळे दोघांची सारखी बेरीज होईल, 19,000 हे अनफेवरेबल. आपल्या मटेरियल कॉस्ट व्हरायन्स किती आहे बघा. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स किती आहे? 19,000. अशा पद्धतीने हे व्हरायन्स काय करायचे? शोधून काढायचे. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स मीन्स द डिफरन्स बिटवीन. हे व्हेरिफिकेशन शेवटी करायचं, सांगून ठेवतो मी तुम्हाला.
रिव्हिजनला हे घेतलं जाणार नाही, सांगून ठेवतो. जे आहेत सोपे टॉपिक आहेत ते सगळ्यात सोपे टॉपिक महत्वाचे आहेत. थोडासा अवघड टॉपिक आहे पण थोडं समजून घ्या, तुम्हाला अडचण येणार आहे. बघा प्रॉब्लेम नंबर 7, प्रॉब्लेम नंबर 8 बघा. 8 मध्ये आपण मिक्स व्हरायन्स घेऊ, लक्षात घ्या. 7 मध्ये पण मिक्स व्हरायन्स विचारलेला आहे, पण प्रॉब्लेम नंबर 8 मध्ये बघा. प्रॉब्लेम नंबर 8 तुम्हाला पाठवलेला असेल कुठेतरी बघा. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स फाइंड आउट मटेरियल कॉस्ट, मटेरियल प्राइस, मटेरियल यूज एंड मटेरियल मिक्स व्हरायन्स. बघा मटेरियल ए बी, स्टँडर्ड क्वांटिटी, स्टँडर्ड प्राइस, ॲक्च्युअल क्वांटिटी, ॲक्च्युअल प्राइस. याचे किती आहेत बघा. 30, बीचं किती आहे 20, 6 रुपये, 10 रुपये, 50, 4 रुपये, 10, 8 रुपये. मोनित चव्हाण व्हिडिओ बघत नाही, परत सांगतो. मटेरियल फाइंड आउट मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, मटेरियल प्राइस व्हरायन्स, मटेरियल युजेस व्हरायन्स अँड मटेरियल मिक्स व्हरायन्स शोधून काढावं. लक्षात घ्या. नेहमीप्रमाणे जायचे, जे जे नवीन नवीन येईल ते ते नवीन नवीन सांगतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने जर प्रॉब्लेम नसेल तर लिहून घ्या. मटेरियल, स्टँडर्ड क्वांटिटी, स्टँडर्ड प्राइस, ॲक्च्युअल क्वांटिटी, ॲक्च्युअल प्राइस. लक्षात घ्या. ॲक्च्युअल क्वांटिटी 10, 20, 10, 50, 10. कळायचा. पहिलं व्हरायन्स आहे मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. नेहमीप्रमाणे मटेरियल कॉस्ट व्हरायन्स बरोबर स्टँडर्ड क्वांटिटी गुणिले स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी गुणिले ॲक्च्युअल प्राइस. ए बरोबर किती आहे याचं बघा. ए बरोबर 30 गुणिले 6 मायनस किती आहे 50, 50 गुणिले किती प्राइस आहे 4, म्हणजे किती येणार 318, 180 वजा 200 बरोबर किती येणार मग 20. काय येणार 20 काय येणार अनफेवरेबल. बी बरोबर थोडा सोपा टॉपिक आहे. बी बरोबर 20 गुणिले 10 स्टँडर्ड क्वांटिटी गुणिले स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी किती आहे 10 गुणिले 8 बरोबर 200 वजा 180 का फक्त 80 200 वजा 180 बरोबर 120. काय येईल 120 काय येईल अनफेवरेबल का फेवरेबल बोला फेवरेबल. मग टोटल मटेरियल कॉस्ट व्हरायन्स बरोबर किती 100 फेवरेबल. 100 फेवरेबल. बघा या पद्धतीने एक आलं पाहिजे. सिस्टीमने सोडवायचं. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, मटेरियल प्राइस व्हरायन्स बरोबर स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल प्राइस गुणिले ॲक्च्युअल क्वांटिटी. ए बरोबर ए ची किती आहे स्टँडर्ड प्राइस 6 वजा 4 गुणिले ॲक्च्युअल क्वांटिटी किती 50. मग 2 गुणिले 50 बरोबर किती 100 काय फेवरेबल. आता काय सांगत नाही जास्त. बी बरोबर सोडून देतो फक्त. बी बरोबर किती आहे 10 वजा 8 10 वजा 8 गुणिले किती स्टँडर्ड क्वांटिटी 10 म्हणजे किती येणार 2 गुणिले 10 बरोबर 20. 20 काय फेवरेबल 20 फेवरेबल. टोटल मटेरियल प्राइस व्हरायन्स बरोबर किती फेवरेबल. दोघांची फेवरेबलची बेरीज दोघं सारखेच बघा. फेवरेबल 120 काय फेवरेबल.
50 जरी प्रॉब्लेम घेतले तरी इथे फक्त 40 चे 50 होतील, तिथे 6 चे 8 होतील. प्रॉब्लेम तुम्ही स्वतः करू शकता. लक्षात घ्या. स्टँडर्ड क्वांटिटी गुणिले स्टँडर्ड प्राइस, ऍक्च्युअल क्वांटिटी ऍक्च्युअल प्राइस, मटेरियल युजेस व्हरायन्स. सूत्र लिहायचं. मटेरियल युजेस व्हरायन्स बरोबर स्टँडर्ड क्वांटिटी मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी गुणिले स्टँडर्ड प्राइस. ए बरोबर, ए ची स्टँडर्ड क्वांटिटी किती आहे? 30 वजा 50. 30 वजा 50 गुणिले ऍक्च्युअल प्राइस किती आहे? स्टँडर्ड प्राइस किती आहे? 6. मग इकडे किती आहे? 20 गुणिले 6 बरोबर 6 दुने 12. 120 काय होईल? फेवरेबल का अनफेवरेबल? 120 अनफेवरेबल. 50 आहे. पुढचं व्हरायन्स जे आहे ते बघा. पुढचं व्हरायन्स जे आहे ते व्हिडिओ पडला. बी बरोबर बी च काय म्हटलेलं आहे बघा. बी बरोबर बी ची किती आहे स्टँडर्ड क्वांटिटी? प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नंबर 8 आहे बघा. बी बरोबर स्टँडर्ड क्वांटिटी किती? बी ची 20 वजा 10. 20 वजा 10 गुणिले स्टँडर्ड प्राइस किती आहे? 10 चे. स्टँडर्ड प्राइस किती आहे? 10. मग 10 गुणिले 10 बरोबर किती? 10 गुणिले 10 बरोबर 100. काय आहे 100? फेवरेबल. मग टोटल मटेरियल युजेस व्हरायन्स बरोबर किती? 20 काय? अनफेवरेबल. 20 अनफेवरेबल. लक्षात घ्या. व्हेरिफिकेशन घ्यायचंच. व्हेरिफिकेशन बरोबर मटेरियल कॉस्ट व्हरायन्स बरोबर मटेरियल प्राइस व्हरायन्स प्लस मटेरियल युजेस व्हरायन्स. मटेरियल प्राइस व्हरायन्स किती आहे? मटेरियल प्राइस व्हरायन्स किती आहे? 120 अनफेवरेबल. 120 अनफेवरेबल अधिक 20 फेवरेबल. 20 फेवरेबल 120 वजा मटेरियल कॉस्ट व्हरायन्स किती आहे? मटेरियल प्राइस व्हरायन्स 120 फेवरेबल 100. मटेरियल प्राइस व्हरायन्स जे आहे ते 20. मटेरियल युजेस व्हरायन्स जे आहे ते 20 अनफेवरेबल आणि मटेरियल प्राइस व्हरायन्स जे आहे ते व्हरायन्स किती? 120 फेवरेबल. 120 फेवरेबल 120 फेवरेबल आहे आणि 20 अनफेवरेबल म्हणजे किती? 100 फेवरेबल. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स किती आहे? 100 फेवरेबल. अशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचे बघा. मटेरियल प्राइस व्हरायन्स सुरुवातीपासून प्रॉब्लेम बघा त्या पद्धतीने सोडवायचे. फेवरेबल आणि अनफेवरेबल. परत सांगतो, वजाबाकी चुकू द्यायची नाही. प्लस असेल तर फेवरेबल लिहायचं आणि मायनस असेल तर अनफेवरेबल लिहायचं. अशा पद्धतीने मटेरियल प्राइस व्हरायन्स, मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, मटेरियल हा प्रॉब्लेम बघा बरं परत. 30 गुणिले 6 180 वजा 20 बरोबर 20
अनफेवरेबल. 200 वजा 80 म्हणजे किती? 120 फेवरेबल म्हणजे 100 फेवरेबल. 100 फेवरेबल. हां, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम 100 फेवरेबल. वहीमध्ये फेवरेबल घोळ झालेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित करून घ्या. पहिले त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. पुढचा प्रॉब्लेम आता बघा. मटेरियल प्रॉब्लेम नंबर 9. ए, बी आणि सी. स्टँडर्ड क्वांटिटी, स्टँडर्ड प्राइस, ॲक्च्युअल क्वांटिटी, ॲक्च्युअल प्राइस. 10, 20, 30. 10, 20, 30. 2, 3, 6. 2, 3, 6 आहे का तो प्रॉब्लेम तुमच्याकडे? 5, 10, 15. 5, 10, 15. 3, 6, 5. 3, 6, 5. फाइंड आउट मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, प्राइस व्हरायन्स, युजेस व्हरायन्स आणि मिक्स व्हरायन्स असं विचारलेलं आहे. आपण मिक्स व्हरायन्स पण ह्या तिघांचं सोडून घेऊ, काही फरक पडत नाही. परीक्षेला जर आलंच तर घ्यावं लागेल. मग हे तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नंबर 9. आता दोनापेक्षा 3 मटेरियल आहेत, तसंच सोडवायचं. शेवटचा प्रॉब्लेम मटेरियल प्राइस व्हरायन्स बरोबर. बघा, 10 जरी प्रॉब्लेम घेतले तरी तेच. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स बरोबर स्टँडर्ड क्वांटिटी गुणिले स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी गुणिले ॲक्च्युअल प्राइस. तर ए बरोबर काय आहे? 10 गुणिले किती? 2 मायनस ॲक्च्युअल क्वांटिटी किती आहे? 5 गुणिले 3. 5 गुणिले 3 म्हणजे किती? 20 वजा 15 बरोबर किती? 5. काय येणार? 5 फेवरेबल. लक्षात घ्या. बी बरोबर, बीची किती आहे? बी बरोबर 20 गुणिले 3. 20 गुणिले 3 मायनस 10 गुणिले 6 म्हणजे किती? 3 गुणिले 6. 60 वजा 60. बघा, 60 वजा 60 असं येऊ शकतं. बरोबर 0 लिहायचं नाही, नील लिहायचं. नील. लक्षात घ्या. सी बरोबर 30 गुणिले 6. 30 गुणिले 6 मायनस किती? 15 गुणिले 5. 15 गुणिले 5 बरोबर 3 18. 180. 15 5 75 बरोबर किती येणार मग? 105. 105 काय येणार? 105 फेवरेबल. तिघांची बेरीज करायची. टोटल मटेरियल कॉस्ट व्हरायन्स बरोबर किती? 105 आणि 5 किती? 5 आणि 5 10. चला 110 फेवरेबल. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स बरोबर. बघा, वहीमध्ये जे प्रॉब्लेम आहे तो चुकीचा सोडवलेला आहे. वहीतलं उत्तर बघू नका. 3 18. 15 5 75. 105. 75 गेले. 180 मधून 175 गेले म्हणजे 105 आणि हे 5 हे नेल. अशा पद्धतीने व्हेरिफिकेशन आलं पाहिजे शेवटी हे 110चं. म्हणून वहीमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते सोडवलेले आहेत. मी घरी सोडवायला दिले होते, ते त्यांनी चुकवलेले आहे. त्या पद्धतीने जसं आहे तसं सोडवायचं. स्टँडर्ड क्वांटिटी, स्टँडर्ड प्राइस. 3 गाठ्याचा गुणाकार करायचा आणि जे जास्त आहे त्याला इकडे बघा +20 5. अशा पद्धतीने मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, मटेरियल प्राइस व्हरायन्स आणि मटेरियल पुढचं व्हरायन्स कोणतं आहे? मटेरियल प्राइस व्हरायन्स. मटेरियल प्राइस व्हरायन्स बरोबर स्टँडर्ड प्राइस मायनस ॲक्च्युअल प्राइस गुणिले ॲक्च्युअल क्वांटिटी.
ए बरोबर स्टँडर्ड प्राइस याची किती आहे, ए बरोबर 2 वजा 3 गुणिले ऍक्च्युअल प्राइस क्वांटिटी किती आहे 5, म्हणजे किती 1 गुणिले 5 बरोबर 5 काय आहे अनफेवरेबल, प्लस मायनस 1 अनफेवरेबल, 5 अनफेवरेबल. बी बरोबर बीची किती आहे, बी बरोबर 3 वजा 6 ना, 3 वजा 6 गुणिले ऍक्च्युअल क्वांटिटी किती आहे 10, म्हणजे किती 3 गुणिले 10 बरोबर किती 30 अनफेवरेबल 6 आहे, 30 अनफेवरेबल. नंतर सी बरोबर 6 वजा 5 गुणिले 15 ना, 6 वजा 5 बरोबर 15 बरोबर किती 15 फेवरेबल, म्हणजे 1 गुणिले 15 बरोबर प्लस 1 म्हणजे टोटल मटेरियल प्राइस व्हरायन्स बरोबर बघा 35 मधून 15 गेले, झाले 35 बघा 30 आणि 5 35 मधून 15 गेले किती राहिले 20, काय हे 20 काय राहिले अनफेवरेबल, 20 अनफेवरेबल. अशा पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचे बघा. मटेरियल प्राइस व्हरायन्स, मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, मटेरियल युजेस व्हरायन्स या पद्धतीने तो प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला मी 11 नंतर 12 असे प्रॉब्लेम पाठवलेत बघा, ते प्रॉब्लेम सोडवा. अशा पद्धतीने हा टॉपिक जो आहे तो या ठिकाणी आपण संपूया. फक्त मिक्स व्हरायन्स जर आहे तर मिक्स व्हरायन्स आपण घेऊ द्या. धन्यवाद.